गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता टाईम झाला आहे 8:45 टाईम झालेला आहे. आणि आज तारीख आहे 9/3/2026 आणि आज सोमवारचा दिवस आहे. आणि तरी पण आज मला लेट झालं आहे, कारण 8 वाजता वगैरे चालू करायचं प्लॅन होतं माझं, पण काय झालं नाही. तर चला किलोमीटर 0 करून घेऊ. आणि आज कुठं कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढं बघायला भेटणार आहे. तर चला, फर्स्ट राईड आली की देतो अपडेट. आणि गाडी वगैरे पण घाण झालेली आहे, काचा वगैरे साफ करून घेतो. काल ते जे विमल खाऊन थुकलेले आहेत गाडीवरती ते पण साफ करायचे मला. तर चला, फर्स्ट राईड साफ करून फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. फर्स्ट राईड झाली आहे आपली कंप्लीट आणि मी पोचलो आता इमाननगरमध्ये. ही राईड होती भोसरीवरून इमाननगर, 16 किलोमीटरची राईड होती. आपल्याला 295 रुपये भेटलेत. ओला मिनीमध्ये होती. तर आता इथून तर काय वाजेल का नाही माहीत नाही, कारण आता सगळं येणारे लोक असतात, जाणारे कोण नसतात. तर आता एक 5-10 मिनटं वाट बघू, नाहीतर आपण कल्याणीनगर साईडला जाऊ. बघूया काय होतंय, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 11:48 झालेत आणि मी पोचलो आता चिंचवडमध्ये. ही राईड मी कल्याणीनगरवरून घेतली होती. कल्याणीनगरवरून मी आलोय आता एस्केप चिंचवडला. ह्याचे आपल्याला 22 किलोमीटरचे 428 रुपये भेटलेत. आणि आपला रिचार्ज संपलेला आहे, त्याच्यामुळे रिचार्ज पण केलाय मी. आज पण 99 रुपयेच आपल्याला प्लॅन पडलेला आहे. तर आता प्लॅन तर ॲक्टिवेट झालेला आहे. तर बघू, इथून प्रेमलोक पार्क साईडला जाऊ, मग तिथून बघू कोणती राईड येते, देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, टाइम झालाय 2:05 झालेत आणि मी आहे आता चाकणमध्ये. आणि आपल्याला पडली आहे रेंटल ओलाची, मिनीमध्ये आहे. आणि 8 तासाची दाखवलेले, पण एवढं वेळ लागणार नाहीये. माझ्या अंदाजाने 6 वाजेपर्यंत ट्रिप एंड होईल वाटतं. तर आता कस्टमर बोलत होते की 2-3-4 जागेवर जायचं आहे, अर्धा तासाचं काम आहे. म्हटलं 3-4 तासात होऊन जाईल. तर माझ्या अंदाजे 6 वाजेपर्यंत ड्युटी संपायला पाहिजे. तर पहिलं स्टॉप घेतलंय आम्ही नाणेकरवाडीला, चाकणला. आणि नेक्स्ट स्टॉप कुठं घेणार आहे, देतो अपडेट तुम्हाला. आणि रेंटल खूप दिवसानंतर मी ओलामध्ये घेतलेली आहे, कारण ओलाचा रेट खूप कमी दाखवतो. तरी पण कमी दाखवला आहे, त्याच्यामुळं आज असं पण राईड पडत नव्हते. कारण मी चिंचवडला प्रेमलोक पार्कला कमीत कमी 1.5 तास थांबलो, तरी पण राईड काही येत नव्हती. जेवण वगैरे करून मी थांबलो होतो, तेवढ्यात मला ओलाची रेंटल वाजली 8 तासाची. म्हटलं चला आता, कारण जास्त वेळ घालवण्यापेक्षा रेंटल घेतलेली परवडल, म्हणून मी रेंटल घेऊन चाकणला आलोय. तर ह्याचे पैसे किती भेटतील, काय भेटतील, मी तुम्हाला ट्रिप एंड झाल्यावरती दाखवलंच. तर चला, नेक्स्ट स्टॉप कुठं घेतील कस्टमर, देतो तुम्हाला अपडेट. आपलं सेकंड स्टॉप झाला आहे. मी आलोय आता खराबवाडीला. इनूथर्म म्हणून एक कंपनी आहे, ह्या कंपनीमध्ये सेकंड स्टॉप झालाय. आणि आता टाइम झालाय बघा 3:17 झालेत. आणि मी कंपनीच्या मध्ये आणून पार्क केलेली आहे गाडी. आता इथं पण त्यांना अर्धा तास लागेल. बघूया किती वेळात निघतील, देतो अपडेट. टाइम झालाय 6:53 झालेत आणि आपली रेंटल संपलेली आहे. आणि तिथं खराबवाडीवरून ते गेले कुठे माहितीये का, मर्सडीजच्या पाठीमागं नाणेकरवाडीचे, ते म्हणजे कुरळीला. तिथं जाऊन एक अर्धा तासानंतर मी त्यांना इकडे घेऊन आलोय, परत एस्केपलाच घेऊन आलोय. पण ह्या राईडचे काय अजून पैसे काय अपडेट झालं नाहीये, कारण पेमेंट पण ऑनलाईन होतं आणि हे पण दाखवत नाहीये, राईड पण दाखवत नाहीये. फक्त जेवढं सकाळी मारलेलं आहे तेवढंच दाखवत आहे, पण अपडेट झालं नाहीये. बघू, थोड्या वेळात होईल वाटतं, कारण कधी कधी ओलाचा प्रॉब्लेम येतो. तर आता चिंचवडला आहे एस्केपच्या इथे. बघू नेक्स्ट राईड कुठली येते, कारण अजून काम करायचा विचार आहे, कारण आज काय एवढं झालं नाही. बघूया किती अजून कधी राईड पडते, बघू. आणि नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. रेंटलचं पेमेंट अपडेट झालेलं आहे. तर बघा 1597 रुपये भेटलेत. गाडी चालली 47.4 किलोमीटर आणि टाईम लागलाय 5.5 तास. याच्यात आपल्याला भेटलेत 1597 रुपये.
कारण ह्याच्या जागेवर जर उबर असलं असतं ना तर कमीत कमी 2000 वगैरे दिलं असतं, पण ओला कमी देतं ॲक्च्युली रेंटलला. तर ठीक आहे, कारण दुपारी मला राईड पडत नव्हती म्हणून मी घेतलं होतं. तर ठीक आहे, आता अजून तर वाजत नाही आहे, वाजली होती काही ॲक्सेप्ट होत नाही आहे ओलाची. तर बघू आता नेक्स्ट राईड कधी येते, देतो अपडेट. टाईम झाला आहे बघा 9:59 झालेत, 10 वाजलेलेत आणि मी आहे आता विश्रांतवाडीला. आणि तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं की एस्केपच्या इथे येतो चिंचोडला. तिथून मला एक राईड आली बावदानची आणि बावदानचे मला भेटले 17 किलोमीटरचे 295 रुपये मिनीमध्ये होती. आणि बावदानला पोचायच्या आधी मला एक रिजर्वेशन आली ओलामध्ये, त्याचे आपल्याला भेटले 22 किलोमीटरचे 535 रुपये भेटले 22 किलोमीटरचे. आणि त्याच्या आधी एक राईड मारली होती बघा 17 किलोमीटरचे 294 रुपये भेटले. आणि आता मी विश्रांतवाडीला आहे. आजची अर्निंग झाली बघा टोटल 2952. हे रिचार्ज सबस्क्रिप्शनचं मायनस करून आहे. आणि आत्तापर्यंत रनिंग झाली आपली 138 किलोमीटर. आणि अजून 12-13 किलोमीटर गाडी जाईल माझी घरापर्यंत. तर 150 किलोमीटर रनिंगमध्ये आज 2952चं अर्निंग झालेली आहे. आणि एवढ्याला आपली CNG जाणार आहे 600चं वगैरे CNG जाणार आहे. ह्याच्यात 600 जर मायनस केलं आपण तर 2300-2350 रुपये वगैरे आपलं बॅलेन्स राहतात. 2350 रुपये 2350. तर आजचं प्रॉफिट 2350 रुपये राहिलेलं आहे. आणि आज ते रेंटलमुळं थोडं काम पण चांगलं झालं आणि गाडी रनिंग पण कमी झालेली आहे. तर चला, उद्या मंगळवार आहे आणि उद्या काय अर्निंग होईल काय होईल सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. उद्याचं आजची 2350 आपलं प्रॉफिट झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.